यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्याला सर्वाधिक फटका जो आहे तो बसला आहे। मी आहे सध्या चिमणा बागापूर या परिसरामधील एका शेतामध्ये। या ठिकाणी शिंदे नामक शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावून घेतलेला आहे या अवकाळी पावसाने। या ठिकाणी त्यांच्या 2.5 ते 3 एकर शेतात असलेली पपई पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। संपूर्ण शेतातील झाडं जी आहेत ती या संपूर्ण अवकाळी पावसाने उन्मळून पडलेली आहेत आणि साधारणतः जे काही उत्पन्न या शेतकऱ्याला आता या दरम्यान येणार होतं त्याचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। याआधी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने अवकाळी पावसाचा फटका बसला, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो पुरता सध्या हवालदिल झालेला आहे। आपल्यासोबत या शेतातील शेतमालक आहेत। दादा, किती साधारणतः शेती होती, काय काय शेतात तुम्ही या ठिकाणी पेरलं होतं आणि कालच्या पावसामुळे काय काय नुकसान झालं? माझं हे पूर्ण 4 एकर शेत आहे। त्याच्यामध्ये 2 एकर पपई आहे आणि 2 एकर खरबूज लावलेलं होतं। आता हे पपईचं पीक नेमकंच चालू झालं होतं आणि आता म्हणजे होशमध्येच आलं होतं। जवळपास खर्चही नाही निघाला माझा। कमीत कमी पुढच्या दिवाळीपर्यंत 10 ते 12 लाख रुपये जवळपास या पिकातून मला झाले असते, पण आता 1ही रुपया होण्याची काही गुंजाईश नाही। त्याच्यामुळं टरबूज आणि खरबूजचं पण तसंच झालेलं आहे। किती लागवड खर्च एकंदरीत होता आणि नुकसान कितीचं आहे? मला जवळपास 3.5-4 लाख रुपये खर्च आलेला आहे याला। माझे अजून तेवढे खर्चाचे पण पैसे नाही झाले जवळपास। आता म्हणजे बिलकुल चालूच झालं होतं। ह्या महिन्यापासून खूप चांगला रिस्पॉन्स भेटला होता आम्हाला। इथं हात विक्रीच होती आमची। खूप नुकसान झालं आहे याच्यात। निश्चित आपण जर पाहिलं तर मोठं शेती पिकाचं नुकसान जे आहे ते कालच्या या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। या संपूर्ण भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळेल का, हाच सवाल शेतकरी या ठिकाणी विचारतात। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव, यवतमाळ।